आजकाल ना तुम्ही बघितलं असेल की आपल्या फोनची जी बॅटरी आहे ती फार लवकर उतरत चालली आहे. म्हणजे सकाळी जर तुम्ही बघितलं तर ती 80-90% असते आणि रात्र होईस तर ती डायरेक्ट 20-30% होऊन जाते. मग आपण विचार करायला लागतो की आपल्या बॅटरीमध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये ना. पण खरं तर आपल्या बॅटरीमध्ये प्रॉब्लेम नाहीये, तर आपल्या मोबाईल मधल्या काही सेटिंग्स मध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी चुका करतोय आणि त्या चुका आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रॉब्लेम्स आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, जेणेकरून तुमची बॅटरीची जी लाईफ आहे ना ती 10 ते 15% वाढणारच आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. तर आपली बॅटरी उतरण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये चालणारा. बरेचदा काय होतं ना की आपण ते होमचं बटन दाबतो, सगळे ॲप क्लोज होतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते क्लोज केलं. पण जर तुम्ही रिसेंट टॅबमध्ये जर गेला ना तर खूप सारे ॲप्स हे बॅकग्राऊंडमध्ये रन होत असतात. मग ते डाटा सिंक करण्यासाठी असतील, डाटा कंझ्युम करण्यासाठी असेल किंवा मग ते नोटिफिकेशन पाठवण्यासाठी असेल, यासाठी ते ऑन असतात आणि ते रन होत असतात. आता ते जर रन होत असतील बॅकग्राऊंडमध्ये तर साहजिक गोष्ट आहे की ते तुमची बॅटरी कंझ्युम करणार आणि त्यामुळेच आपली बॅटरी लवकर कमी होण्यामागचं हे एक कारण असू शकतं. मग ते क्लोज करणं गरजेचं आहे. आता या टॉपिकवर जेव्हा मी रिसर्च करत होतो, YouTubeवर व्हिडिओ बघत होतो ना, तेव्हा बरेच लोक काय म्हणत होते ना, की जे बॅकग्राऊंडमध्ये रिसेंट टाइममध्ये ॲप आहेत ना, तर ते क्लोज करू नका, असं ते बरेच जण म्हणत होते. आता ते क्लोज करू नका असं का म्हणत होते, तर काय होतं ना, की Instagram असेल, तर ते आपण काय करतो ना, की रील्स बघतो, थोड्या वेळासाठी बसतो, परत आपल्याला ते एक सवय लागून गेली, की रील्स बघायची. तर होतं काय ना, की जेव्हा आपण Instagram ओपन करतो, ते क्लोज करतो, रिसेंट टॅबमधनं आपण घालवतो. मग परत जेव्हा ते आपण ओपन करतो ना तर त्याच्यासाठी जास्त बॅटरी कंझ्युम होत असते. ते ओपन करण्यासाठी कोणताही ॲप जेव्हा तुम्ही ओपन करतात ना तेव्हा ती थोडी जास्त बॅटरी कंझ्युम करत असतो. मग मी तुम्हाला क्लोज करायला का सांगतो, तर मी तुम्हाला हे सांगतोय की जे ॲप्स आपण सारखं ओपन करत असतो, जसं की WhatsApp असेल मेसेज बघण्यासाठी, Instagram असेल किंवा असे काही गेम्स असतील जे आपण रेग्युलरपणे खेळतो, सारखं दिवसातून सारखं आपण ते चालू करत असतो, ते ॲप तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवले काही हरकत नाही, ते कमी बॅटरी कंझ्युम करत असतात. दुसरी गोष्ट, काही ॲप्स अशा असतात जसे की एखादी गेम आहे मी आता खेळली आणि मला माहिती आहे की ही गेम मी आता दिवसभरात खेळणार नाही, मी डायरेक्ट उद्या खेळेन किंवा पुढे कधी खेळणार ते मला माहितीच नाही. तर असे जे ॲप्स असतात ना ते रिसेंट टॅबमध्ये तुम्ही घालवणंच गरजेचं आहे, कारण ते आपल्याला माहित नाही की ते आपण कधी यूज करणार आणि ते चालू आहेत आणि ते बॅटरी कंझ्युम करत आहे. आपली बॅटरी उतरण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मोबाईलची जी ब्राईटनेस आहे ती. बरेच लोक मी बघत असतो ना की म्हणजे कुठं अंधारात जावा, उजेडात जावा, त्यांची ब्राईटनेस 100%च असते आणि तुम्ही जेवढी जास्त ब्राईटनेस ठेवाल तेवढे जास्त मोबाईल बॅटरी कंझ्युम करत असतो. आता हे थांबवण्यासाठी एक सेटिंग असते, ती म्हणजे ऑटो ब्राईटनेस. आता ऑटो ब्राईटनेसने काय होतं की तुम्ही जर अंधारात गेलं तर आपली ब्राईटनेस थोडीशी कमी राहते, जेणेकरून जेवढं आपल्याला दिसेल तेवढं राहते. उन्हात गेल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असेल की ऑटो ब्राईटनेसमुळे ती फुल होत असते, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दिसेल. पर्सनली मी ते प्रेफर करत नाही, कारण काय होतं ना की कधी कधी आपण उजेडात गेला, आपल्याला 100% बॅटरीची गरज नाही, पण ते स्लाइटली जास्त ठेवतं. अंधारात गेल्याच्या नंतर पण तसं स्लाइटली थोडंसं जास्त ठेवत असतं. मी मॅन्युअल वापर करत असतो. अंधारात गेल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा बघतो, डोळ्याला त्रास होत असला आपलं कमी करायची. उजेडात गेलं दिसतच नाही, हळूच आपली ब्राईटनेस वाढवायची. जेणेकरून जसं जसं आपण ब्राईटनेस वाढवाल तसं तसं ते बॅटरीचं कंझ्युम करत असतं आणि त्यामुळे अवॉइड करा की जास्त ब्राईटनेस ठेवू नका अंटिल अँड अनलेस तुम्हाला ते दिसतच नाही. आपली बॅटरी उतरण्याचं तिसरं कारण म्हणजे जे नेटवर्कचं सिग्नल आहे ते. तर बऱ्याच ठिकाणी आपल्या सिम कार्डला ना रेंज येत नसते किंवा रेंज खूप फार कमी असते आणि ह्या गोष्टी आपल्याला मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये पण बघायला भेटतात. जसं तुम्ही लिफ्टमध्ये जाल किंवा कुठल्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतात. अशा वेळेस काय होतं ना की आपला मोबाईल आहे ना सिग्नल फाइंड करण्यासाठी जास्त पॉवर कंझ्युम करत असतो आणि यावेळेस तुमची बॅटरी पण कंझ्युम होत असते. तर आपण काय करू शकतो ना की जेव्हा आपल्याला खूप कमी सिग्नल भेटत असतं ना, तेव्हा आपण आपल्या मोबाईलचा डाटा ऑफ करू शकतो, कारण त्यावेळेस आपल्याला मोबाईलचा डाटा असं पण चालणार नाहीये, पण आपला डाटा ऑन आहे, त्याच्यातून आपला मोबाईल सिग्नल फाइंड करण्यासाठी जास्त पॉवर कंझ्युम करतं. तर हे बॅटरीवर अफेक्ट करत असतं आणि अशातच मी बघत असतो की बरेच लोक विनाकारण त्यांच्या मोबाईलचा डाटा ऑनच ठेवत असतात. आता तुम्ही जर ऑफिस काम करत असाल काय किंवा काय असं काम करत असाल जिथे तुम्हाला नोटिफिकेशन येणं गरजेचंच आहे, त्यावेळेस जर तुम्ही ॲप डाटा कंटिन्यू ओपन ठेवलं, हे एक व्हॅलिड रिझन आहे, काही हरकत नाही. पण असे बरेच लोक मी बघत असतो की ते त्यांचा डाटा कंटिन्यू चालूच ठेवत असतात. त्यामुळे काय होतं ना की बॅकग्राऊंडमध्ये ॲप
डाटा कंझ्युम करत असतात किंवा जर सिग्नल भेटत नसेल आणि तुमचा मोबाईलचा डाटा पण ऑन आहे तर ते जास्त पॉवर कंझ्युम करत असतं, जास्त पॉवर यूज करत असतं सिग्नल भेटण्यासाठी. तर तुम्ही प्रेफर हे करू शकता की जेव्हा तुम्ही बेसमेंटमध्ये जाल किंवा लिफ्टमध्ये जाल किंवा तुम्हाला सिग्नल भेटत नसेल तर तुम्ही एरोप्लेन मोडमध्ये टाकू शकता. पण हे मी प्रेफर नाही करत. मी तुम्हाला सिंपल सजेस्ट सांगतो की तुमचा डाटा जो आहे तो ऑफ करा, जेणेकरून पॉवर कंझ्युम होणं कमी होईल आणि बॅटरीवर पण इफेक्ट होणार नाही. आपली बॅटरी उतरण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजे लोकेशन. आता हे कसं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पण आपण कोणतंही ऍप्लिकेशन डाउनलोड करतो ना आणि ते पहिल्यांदा ओपन करतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल की ते परमिशन्स मागतं. कॅमेरा असेल, मायक्रोफोन असेल, लोकेशन असेल आणि बरेच ऍप्लिकेशन आपलं लोकेशन हे ऍक्सेस करत असतात किंवा आपण त्यांना परमिशन देत असतो. मग यावेळेस असे खूप सारे ऍप्स आहेत की त्यांना लोकेशनची गरजच नाहीये तरी देखील ते लोकेशनची परमिशन घेतात. जसं की कॅमेरा असेल, गॅलरी असेल, कॅलेंडर असेल, कॅल्क्युलेटर असेल. आता तुम्ही सांगा या ऍपसाठी लोकेशनची गरज आहे का? तर अजिबात नाही. तरी देखील ते लोकेशनची परमिशन घेत असतात आणि हे ऍप काय करतात ना की तुमचं लोकेशन ट्रॅक करत राहत असतात. त्यामुळे आपली बॅटरी ही कंझ्युम होत असते. मग यासाठी सोपा उपाय काय की तुम्ही सेटिंगमध्ये जावा, तिथं तुम्हाला लोकेशनचं ऑप्शन भेटेल किंवा ॲप लोकेशन असेल किंवा काय मोबाईलमध्ये ना ते ॲप लोकेशन सापडत नाही, ॲप्स सापडतात. त्या ॲप्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही परमिशनमध्ये जाऊन ते ऑफ करू शकता. पण आता इथं तुम्ही म्हणताल की बरेच ॲप असतात की ते लोकेशन मागत असतात. हा बरोबर आहे, बरेच ॲप्स असतात ते लोकेशनची गरज असते ते ट्रॅक करण्यासाठी. जसं की स्विगी असेल, झोमॅटो असेल, ओला उबेर असेल, या ॲपमध्ये आपल्याला लोकेशनची गरज लागत असते. तर यावेळेस तुम्ही काय करू शकता ना की जसं तुम्ही त्या परमिशनमध्ये जाऊन तिथं नेवर अलाउ जे कॅल्क्युलेटर, कॅलेंडर, कॅमेरासाठी केलंय ना, इथं स्विगी, झोमॅटो, ओला उबेर यासाठी तुम्ही काय करू शकता, ओनली वाईल युजिंग ॲप. म्हणजे जेव्हा तुम्ही हे ॲप यूज करचाल तेव्हाच त्या ॲपला तुमचं लोकेशन यूज करायची परमिशन असेल. हे जेणेकरून काय होईल की बॅकग्राऊंडमध्ये हे ॲप्लिकेशन तुमचे लोकेशन ट्रॅक करणार नाही आणि फक्त जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हाच ते लोकेशन वापराल, जेणेकरून आपल्या बॅटरीचं कंझम्पशन ते कमी होईल. आणि ही काही कारण आहेत ज्याच्यामुळे तुमच्या बॅटरीचं जास्त कंझम्पशन वाढतं आणि तुमची बॅटरी लवकर उतरत असते. आणि ह्या तुम्ही सेटिंग केल्याच्या नंतर तुमचा थोडाफार प्रॉब्लेम तरी फिक्स होऊन जाईल. आणि अशा बरेच सेटिंग आहेत जे तुमची पॉवर कंझ्युम करत असतात आणि तुमची बॅटरी कमी करण्यास मदत करत असतात. आता हा आपला पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मी शॉर्ट ठेवण्यासाठी मोजक्या सेटिंग सांगितल्या आहेत. पण जर तुम्हाला याचा अजून एक पार्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. नेक्स्ट टाइम आपण त्या पुढच्या सेटिंग डिस्कस करू शकतो. बाकी तुम्ही या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू शकतो. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.